5-7 दिवस झाले मी पराठी लावली. त्या पराठीत निघून त्याच्यावर वाणी पडलेल्या त्या वाण्याच्यामुळे बाया लावून आम्ही याचत आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील बेंबडा परिसरात 8 दिवसांपूर्वी कपाशीची लागवड करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने हे पीक घेतलं होतं. मात्र हे पीक उगवण्याअगदीच संकटात सापडलंय. वाणी म्हणजे काही भागात बंजारा म्हणतात. ती एक प्रकारची कीड आहे जी कपाशीचं पीक पूर्णपणे नष्ट करते. या वर्षी कपाशीच्या झाडावर वाणीचा जबरदस्त प्रकोप झालाय. शेतकरी संदीप काळेकर यांनी स्वतः शेतात मजूर लावून वाणी वेचून फेकण्याची वेळ आली आहे हे वास्तव दाखवत आहे. आम्हाला काही परवडत नाही. त्या शेतीनी आम्ही काय करायचं. आम्ही एक पावसाला म्हणून आमची पराठी निघून आली. संकट आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते वाणी आम्ही मजुराच्या हाताने वेचत. आता फवारे मारा किती मारा. या पिकावर आधीच 2 वेळा पाणी दिलंय. खर्च झाला, मेहनत झाली, परंतु वाणीने सगळं नष्ट केलंय. आता 1 किलो कापूसही मिळणार नाही असं शेतकरी म्हणतोय. वाणीच्या प्रकोपासोबतच पावसानेही दंडी मारली आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे पीक अजूनच सुकलंय. निसर्गाची ही दगाफटका शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला भाव नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीच्या लागवडीचा निर्णय घेतला. परंतु शेतकरी जणू कोणतंही पीक घेतलं तरी तोच लुटतोय. कृषी विभागाकडनं मार्गदर्शन नाही, कीट नियंत्रणासाठी तत्काळ उपाय नाही, ना विमा कंपनीची तत्परता. सरकार फक्त वचन देत आहे परंतु मदत पोहोचवत नाही.